सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेत पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचं सर्वाधिक नुकसान आहे। काही ठिकाणी भाजीपाला, फळं, पिकं, बाजरी या देखील पिकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं फटका बसतोय। पाहूया। सोलापुरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी। ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 59,79,16,125 रुपयांच्या शेती पिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यात एकूण 59,110 शेतकरी बाधित झाले असून 56,961.73 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली। सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्याला बसलाय। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे 8 तालुक्यांमध्ये विविध पिकांचे नुकसान झालेले आहे। यामध्ये उडीद, मूग, सोयाबीन, कांदा व इतर पिकाचे जवळजवळ 56,961 हेक्टरवर नुकसान झाल्याचे अहवाल तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावर प्राप्त असून ते वरिष्ठ कार्यालयात सादर केले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती, तांदुळवाडी, पिंजरवाडी, संगदरी या परिसरात देखील यंदा अतिवृष्टी झाली आहे। सततच्या पावसानं खरीप हंगामातील पिकं नष्ट झाली आहेत। हाती काहीच लागणार नाही या विवंचनेत शेतकरी आहेत। त्यातच शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा विचार शेतकऱ्यांना सतावतोय। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे पूर्ण झाले असून 56,961 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं असल्याची माहिती कृषी विभागानं दिली। यामध्ये कांदा, मूग, उडीद अशा अनेक पिकांचा समावेश आहे। मला शेती आहे 8.5 एकर, यात सगळं सोयाबीन आणि उडीद आहे। साहेब आता सध्या तरी काहीच येत नाही बघा। जवळजवळ पेराला खर्च झाला आहे, पिशव्याला, आणि आता काढायचं म्हणलं तर काही नाहीच, तिथं काढायचं काय संबंधच येत नाही। सोयाबीन तर गेल्याचा पण ते उडीदाचं काढायला सुद्धा आम्हाला खर्च मिळत नाही, एवढं नुकसान झालेलं आहे। पंचनामे करून 20 दिवस झालं। आज 20 दिवस झालं कुठलीही शासकीय मदत आतापर्यंत मिळाली नाही। लवकरात लवकर आम्हा शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी। सोलापूर जिल्ह्यातील 8 तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलाय। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।